बहिणींनी सख्या भावावर संपत्तीसाठी कोर्टात केस टाकली, पण जेव्हा भावाने कोर्टात ती एक डायरी उघडली तेव्हा न्यायाधीशांनी सुनावलेला निर्णय ऐकून अख्खं कोर्टरूम सुन्न झालं. ठिकाण साताऱ्याचे जिल्हा न्यायालय. कोर्टाच्या बाहेर नेहमीसारखीच गर्दी होती, पण आज एका केसची कोर्टरूममध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. समोरच्या बाकावर 35 वर्षाचा माधव शांतपणे मान खाली घालून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर सख्या नात्यांनी दिलेल्या धोक्याची एक आगतिकता होती. त्याच्या विरुद्ध बाजूला त्याच्या 2 सख्या बहिणी सुनीता आणि कविता त्यांच्या नवऱ्यासोबत माधवच्या दाजींसोबत उभ्या होत्या. कोर्टाची सुनावणी आणि तो भावनिक प्रसंग. न्यायाधीश देशमुख साहेब आपल्या खुर्चीवर बसले. बहिणींच्या वकिलांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद करून केला. माय लॉर्ड, हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर मुला एवढा समान हक्क आहे. माधवने हे घर स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे माझ्या अशिलांना या घराचा आणि शेतीचा प्रत्येकी 1/3 वाटा मिळावा. न्यायाधीशांनी माधवकडे पाहिले. माधवने स्वतःसाठी कोणताही वकील दिला नव्हता. तो शांतपणे कठड्यात उभा राहिला. न्यायाधीशांनी विचारले, माधव, तुला यावर काय सांगायचंय? तुला तुझ्या बहिणींना संपत्तीत वाटा द्यायचा नाहीये का? माधवचे डोळे पाणावले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत शांत आवाजात तो म्हणाला, साहेब, त्या माझ्या सख्या बहिणी आहेत. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने जीव मागितला असता तर मी तोही दिला असता. तिथे या विटामातीच्या घराची काय किंमत? त्यांचा वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण हक्क आहे आणि मला तो त्यांना द्यायचा आहे. पण माझी एक छोटीशी अट आहे, ती जुनी डायरी आणि सत्याचा स्फोट. माधवने आपल्या पिशवीतून एक अत्यंत जुनी जीर्ण झालेली लाल डायरी आणि हॉस्पिटलच्या फाईल्स काढल्या आणि त्या न्यायाधीशांच्या टेबलावर ठेवल्या. माधव रडत म्हणाला, साहेब, हे घर आणि शेती नक्की तिघात समान वाटा, पण संपत्ती वाटताना वडिलांनी मागे ठेवलेले कर्ज आणि जबाबदारी सुद्धा समान वाटली पाहिजे ना. या फाईलमध्ये वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारांचे 9 लाखांचे बिल आहे, जे मी आजही माझ्या पगारातून हप्ते भरून फेडतोय. या लाल डायरीत दोन्ही बहिणींच्या लग्नांसाठी वडिलांनी काढलेल्या 5 लाखांच्या कर्जाचा हिशोब आहे, ज्यासाठी मी माझं शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला लागलो. माधव तिथेच थांबला नाही. त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या बहिणींकडे बघितले आणि म्हणाला, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, साहेब, माझी 70 वर्षांची आई गेल्या 3 वर्षापासून पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खिळून आहे. तिची मलमूत्राची घाण माझी बायको रोज काढते. जर वडिलांच्या संपत्तीचे 3 समान वाटे होत असते तर आज या कोर्टात माझ्या आईच्या जबाबदारीचे आणि या 13 लाखांच्या कर्जाचेही 3 समान वाटे करून द्या. मी आजच घराची चावी त्यांना देतो. कोर्टातील सन्नाटा आणि न्यायाधीशांचा तो ऐतिहासिक निर्णय. अख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशान शांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको. तू केस मागे घे. बहिणींनी मान खाली घातली. त्यांना आपली चूक समजली होती. हे सगळं बघून न्यायाधीश देशमुख साहेबांनी चष्मा काढला आणि ते अत्यंत कडक आणि भाऊक आवाजात म्हणाले, आजकालच्या आधुनिक समाजाची हीच मोठी शोकांतिका आहे. कायद्याने तुम्हाला संपत्तीत समान हक्क दिला आहे, पण आईबापाची सेवा करण्याचं आणि जबाबदारी पेलण्याचं कर्तव्य मात्र तुम्ही विसरलात. ज्या भावाने स्वतःचं आयुष्य जाळून बहिणींचे संसार उभे केले, त्या भावाला तुम्ही कोर्टाची पायरी चढायला लावली. न्यायाधीशांनी बहिणींना उद्देशून पुढे म्हटले, जर तुम्हाला खरोखरच तुमचा कायदेशीर वाटा हवा असेल तर आधी या कर्जाचे पैसे कोर्टात जमा करा आणि आईला पुढचे 4 महिने सांभाळण्याची लेखी हमी द्या, तरच मी संपत्तीच्या वाटपाचा आदेश देईन. सुनीता आणि कविता ढसाढसा रडत कोर्टाच्या कठड्यातून बाहेर आल्या आणि त्यांनी थेट माधवचे पाय धरले. दादा, आम्हाला माफ कर. लोकांच्या सांगण्यावरून आम्ही पैशासाठी आंधळा झालो होतो. ज्या घराने आम्हाला लहानाचं मोठं केलं ते घर तोडायला निघालो होतो. आम्हाला संपत्तीतली एक कवडीही नकोय. आम्हाला फक्त आमचा जुना दादा हवाय. माधवने आपल्या दोन्ही बहिणींना उठवून घट्ट मिठी मारली.
कोर्टातील उपस्थित लोकांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आज पैशांचा अहंकार हरला होता आणि रक्ताच्या नात्याचा, एका भावाच्या कष्टाचा विजय झाला होता. आई वडिलांच्या संपत्तीसाठी हव्यासापोटी नाती विसरणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली?